कार्यकर्त्यांनी फक्त सचन उचलायचा आणि निश्चित मीटिंग मोर्चाच करायचं, खिशातले पैसे घाल, फोन आला की चला मीटिंगला. म्हणजे ज्याच्यापाशी पैसा आहे, जो लोमतेगिरी करल नेते लोकांची, त्याला तिकीट मिळणार. धारावी में हम लोग को देखा जाए तो पहले हम लोग को खेलने के लिए ग्राउंड था, जब अभी यहाँ पे हम लोग के पास एक भी क्रिकेट ग्राउंड नहीं है. आम्हाला काय कुणी यावं, फक्त साफसफाई राहिले मतलब आहे बस. शिंदे येऊ नाही तर तिकडं उद्धव ठाकरे येऊ बस. मुंबईमध्ये अपना भाऊ अपना राज ठाकरे भाऊ और उद्धव भाऊ हे दोन माणसं मुंबईमध्ये राहणार, तो मुंबई ठीक झाले. आता हे नाही राहणार तो धारावी की वाट लावतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी चांगल्याच जोमाने कामाला लागलेला आहे. येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यायला आपण आज धारावी आणि सायन या परिसरात आलेलो आहे. जाणून घेऊया यांच्या काय समस्या आहेत. वार्ड क्रमांक 184 इथं शिंदे गटाचा गुजराती कॅन्डिडेट त्या लोकांनी दिला आहे. शिंदे गटाचा प्रवीण जैन त्यांच्या मिसेजला दिले. वापस ओबाटा गटाचा आपला वर्षा वसंत गायकवाड आपलं नकाशे ह्यांना तिकीट कन्फर्म झाले. आणि अपक्ष वगैरे बरेच पार्टीचे आहेत. आणि हे 2-3 आणि टपच आहे. आणि काँग्रेसचे बब्बू खान म्हणून गेल्या टायमाला होते, माजी नगरसेवक होते. आता काय होतं माहिती आहे का, लोकांची समस्या कोण काय बघत नाही. आता धारावी रिडेव्हलपला चाललेले काय, आता हे सुधारणा करणार काय करणार आहेत. आणि फाटाफुटी तर बऱ्याच झाल्यात, ग्रुपबाजी झाली, बंडखोरी झाली. आणि ह्या जुन्या नेत्यांना काय आहे, त्यांच्याच घरातले उमेदवार पाहिजेत. कार्यकर्त्यांनी फक्त सचन उचलायचा आणि निश्चित मीटिंग मोर्चाच करायचं, खिशातले पैसे घाल, फोन आला की चला मीटिंगला, फोन आला की चला. कोण कुणाचं घर कुठली पार्टी चालवत नाही. मी पण उबाटा गटाचा मी शाखा संघटक आहे. आता जी कॅन्डिडेट आहे वर्षा वसंत नकाशे, ते 186मध्ये तो वसंत नकाशे नगरसेवक होता. तिथं तिकीट नाही मिळाली, केलं की पदाधिकाऱ्यांनी त्याच्या मिसेसला ह्या वार्डमध्ये. मग ह्या वार्डच्या लोकांनी करायचं काय, ज्यांना समस्या माहिती आहे. हां बरं, ह्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ह्या वार्डची मीटिंग तरी केली पाहिजे होती की बाबा आपल्याला ह्या वार्डमध्ये कोण इच्छुक आहे का. इच्छुक नसेल तर मग आपण त्या महिलेला त्या मॅडमला देऊया तिकीट. असं काही नाही, डायरेक्ट फोन येतो वरून की आपल्याला प्रचार करायचा आहे. आणि अरे म्हणलं ही कुठली पद्धत आहे. मला 45 वर्ष झाले संघटनेत, 45 वर्ष संघटनेच्या एकाही पद्धती अधिकाऱ्यांनी माझ्यावर लक्ष नाही दिलं. मला 2 मुलं आहेत. मी सोफा रिपेरिंगचे काम करतो. कोण पदाधिकारी कोण कुणाचं घर चालवत नाही, निश्चित हमाली करायची. माझा आज जीव जळतो. आज 45 वर्ष मी म्हातारा झालो आहे. कोण फक्त आम्ही सतरंजा मीटिंग मोर्चेच करायचे. आणि काय बोललो की पदाधिकारी येणार, अरे काय तुझ्यापाशी पैसे आहेत का. म्हणजे ज्याच्यापाशी पैसा आहे, जो लोमतेगिरी करल नेते लोकांची, त्याला तिकीट मिळणार. आता आपण कधी हजाजी नाही कामधंदे करून संघटनेचं काम करायचं. पण काय वाटतं, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं मागे माजी नगरसेवक होतं या परिसरात बब्बू खान, काँग्रेसचे होते. हो. आणि आता ज्या हे आहे नकाशे त्यांना, पण दोघांचे कामामध्ये काय, म्हणजे मी बऱ्याच लोकांना विचारलं तर ते म्हणतात की काम झालेच नाही, सुधारणा नाही झाले. वसंत नकाशेनी 186मध्ये बरीच कामं केलेली आहेत. लोक काय सांगतील आता, भले मला त्या वाढचं नाही, पण लोक बोलतात 186मध्ये वसंत नकाशेसारखं काम कोणी केलं नाही. आता काय होतं, 10मध्ये 2 चांगले बोलतात, 8 जण वाईट बोलतात. ह्या वार्डमध्ये हिंदू पट्ट्यामध्ये बब्बू खाननी काय काम केलेलं दिसलं नाही. आणि आता वापस त्याची मिसेस उभा राहिली. जे तिकडे ती कम्युनिटी आहे, म्हणजे जे मुस्लिम बांधव आहेत, त्यांनी पण तेच बोललं की बब्बू खाननी इकडे कामच नाही केलेलं, तो फक्त बघायला येतो आणि जातात. आता तेच ना, काय होतं माहिती का, पुन्हा वापस त्यांनाच तिकीट दिली. कारण एक प्रश्न विचारेल, तुमच्या मागेच बॅनर लागलेला आहे, पायाखालची जमीन एकदा गेली म्हणजे मराठी माणसा मुंबई वाचव, ही तुझी अस्तित्वाची लढाई म्हणून. बरोबर आहे. तर हे कसं, म्हणजे हे झालं पाहिजे. काय माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. मेन गोष्ट, भले परप्रांतीय लोक आले पोट भरायला, त्यांनी त्यांच्या पद्धतीने राहिलं पाहिजे कामधंदा. कारण काय, मराठी माणूस पण जास्त टेन्शन घेत नाही. तो पोटापुरता मिळालं की तो समाधानी होतो. आणि मराठी माणसांनी आता एकत्र येणं बी गरजेचं आहे. बरं, तुम्ही मराठी माणसाने एकत्र यायला पाहिजे.
शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप हे सोबत आहे. काय वाटतं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा? आता काय माहिती आहे का, मनसे काय का असं पण मनसे आडानडीला मराठी माणसाची कामं करतात, हे माझं मत आहे. वैयक्तिक कुणी काय सांगेल. आणि तसंच ओबाटाचं बी आहे. आडानडीला धावून जाणारे ह्या दोन संघटनाचं. आता BJP म्हणजे हाय लेवलची व्यापाऱ्यांची पार्टी येते. आलं लक्षात. कुठल्या पार्टीबद्दल आपण जास्त काय मोठा नेता नाही किंवा कुणाचं वाईट बोलणं. आणखी बरेच नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्या समस्या जाणूया. काय सांगशील म्हणजे आता महानगरपालिकेचे निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतं म्हणजे तुम्ही धारावीत राहता, सगळे यंग पीपल आहेत, काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे इकडे धारावीमध्ये? म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, प्रदूषण आहे या साईडला, काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे? प्रदूषण कचरा तर खूप आहे आणि रोड बरोबर आहे, गल्लीचे रोड पण तुटले पूर्ण. गटर विटर लिकेज खूप जास्त आहे. शिक्षणाबद्दल विचारेल. शिक्षणाबद्दल तर शिक्षण आहे नाही, एक शाळा पण नाही इथे, सर्व BMC शाळा आहे, तिथं शिक्षण पण चांगले नाही ना. BMC मध्ये काही पण आदित्य ठाकरे जेव्हा आमदार होता त्यांनी तेव्हा केलेलं होतं, म्हणजे BMC शाळेला थोडं एक नवं रूप द्यायचं म्हणून बोललेलं होतं. तर काय वाटतं ते झालं बदल इथे? महानगरपालिकेच्या ज्या शाळा होता तिथे बदल झालेत का? काही नाही झालंय. तुम्ही काय सांगाल? नहीं, इधर पे अभी हम लोग को कैसा, हम लोग अभी यंग पीपल है, अभी हम लोग के धारावी में हम लोग को देखा जाए तो पहले हम लोग को खेलने के लिए ग्राउंड था, जब से अभी यहाँ पे हम लोग के पास एक भी क्रिकेट ग्राउंड नहीं है, कुछ भी नहीं है, ग्राउंड नहीं है फिर पर। अभी ये पंपिंग ग्राउंड था, अभी वहाँ पे भी वो वर्षा के अंडर में था, अभी वहाँ पे डेवलपमेंट हो गया, तो हम लोग को खेलने के लिए कुछ भी नहीं है। अभी हम लोग धारावी के बच्चे लोग खेलने के लिए किधर जा रहे हैं, कोई चूना भट्टी ग्राउंड था वो भी बंद है, अभी हम लोग को दूर दूर जाना पड़ता है, वो टर्फ में 1 घंटे का 1800-2000 इतना दे के करना पड़ता है, जो इतना हम लोग ये नहीं कर सकते, अफोर्ड नहीं कर सकते। तो हम लोग को कम से कम धारावी के अंदर हम लोग को एक तो क्रिकेट ग्राउंड या प्ले ग्राउंड होना चाहिए, जो हमारे बच्चे इधर ही भी खेले, फ्री में हो, वो भी फ्री में होना चाहिए। और क्या क्या समस्या है? तू काय सांगशील, काय समस्या है आणखी इथे? इधर तो बहुत समस्या है, बच्चे लोगों को खेलने के लिए ग्राउंड नहीं है, फिर और भी बहुत तकलीफ है, सब कचरा साफ सफाई। आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकीकडे एकत्र झाले आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र झाले, काय वाटतं म्हणजे मुंबईवर कोणाची सत्ता असेल? मुंबई में तो मुझे जहाँ तक का लग रहा है आदित्य साहब का ही होएगा, क्योंकि आदित्य साहब का जो एक बिहेवियर है, जो लोगों से सब घुल मिल के रहते हैं, एक साथ रखते हैं, और उनके राज्य में ये है कि मतलब झगड़ा नहीं होता, बहुत सारी चीज़ें, और वो मुद्दों पे बात करते हैं, मतलब वो कैसा है कि जात पात पे नहीं है, वो सभी धर्म को तो सम्मान करते हैं। और अभी लेकिन यहाँ पे जो नगर सेवक थे बब्बू खान करके, वो कांग्रेस के तरफ से, कांग्रेस ने कुछ किया डेवलपमेंट या कैसा? नहीं, ऐसा नहीं बोल सकते कि अगर उन्होंने डेवलपमेंट नहीं किया, उन्होंने भी बहुत सारा काम किया, लेकिन जितना करना चाहिए उतना नहीं किया। हमें उम्मीद है कि इस बार में जो हमारे नगर सेवक रहेंगे कांग्रेस शिवसेना की तरफ से, आदित्य साहब की तरफ से, वो उससे बेहतर करेंगे। धारामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, सर्व धारावी सुधारणा व्हायला पाहिजे. फक्त बोमाबोमच होते की धारावीला आम्ही असं करणार आहे, कसं हे करणार आहे, ते करणार आहे, कधी करणार? पण कोणाकडून ही बोंबाबोंब होत असते? न्यूजमध्ये दाखवत असता. आम्ही गरीब माणसं, आम्ही घरामध्ये न्यूज बघतो किंवा असं होणार आहे बाबा, धारावी मोठी हे होणार आहे. माझं आयुष्य म्हणजे माझं लग्न होणार होतं ना, तेव्हा माझे मिस्टर म्हणत होते की बिल्डिंग होणार. तेव्हापासून आता माझा मुलगा लग्नासारखा आहे, पण अजून काही बिल्डिंग होत नाही. खूप वर्ष हा फक्त बाबा ते याला म्हणतात, त्यांनी केलं त्याला म्हणतात, त्यांनी केलं त्यांचं त्याच्यात चाललंय. याच्यामध्ये गरीबाचं नुकसान होतंय ना. हा गरीब गल्ल्या भरतायत, गल्लोगल्ली पाणी भरताय लोकांच्या घरी, छोटे छोटे रूम आहेत लोकांचे, एकदम खूपच छोटे छोटे ना. करायचं पटकन करा, कोणी पण करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा, पण सुधारणा करा ना. पिण्याच्या पाण्याच्या समस्या असं झालं, पिण्याच्या पाण्याचं कसं येतं? चांगलं आहे, पिण्याचं पाणी स्वच्छ येतं. हो, नाही मध्ये थोडं येत होतं, पण आता परत नॉर्मल झालं. आता अशी चर्चा आहे, म्हणजे आहे ते बातमी आहे की अदानी समूहाला धारावीची जागा जाणार आहे, त्यानंतर पुनर्वसन होणार. तर काय वाटतं, ते पुनर्वसन जे होईल किंवा अदानी समूहाला जी जागा जाणार आहे ते गरजेचं आहे? आम्हाला इथंच पाहिजे, आमचं घर इथं आहे ना, आम्हाला तिथंच घर पाहिजे, आम्ही बाहेर नाही जाणार. आम्ही इथं आमचं सर्व इतर म्हणजे सर्व आम्हाला माहिती आहे. लांब कशाला जाणार आम्ही लोक? लांब जाणारच नाही ना आम्ही लोक.
आमच्या मुलं इथं शिकतात, सर्व आम्हाला जवळ आहे. आम्ही कशाला आमची जागा सोडून दुसरीकडे कशाला जाणार आहे? आम्ही नाही जाणार. काय वाटतं म्हणजे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आणि एकीकडे शिंदे आणि भाजप एकत्र आहे. मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा असेल, कुणाची सत्ता येईल? अहो याच्या मतकार आहे काय माहित, कोणाचा आम्ही फटाका पडू शकतो ते नाही आम्ही सांगू शकत. पण तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला कोण वाटतं यायला पाहिजे? आम्हाला असं वाटतं कोणी पण येऊ द्या, पण धारावीचा मोठा विकास करून दाखवा बस. गरिबाचं चांगलं करायला पाहिजे. नाहीतर मग जेव्हा इलेक्शन येणार तेव्हा म्हणणार की बाबा हे करायचंय ते करायचंय, नंतर काहीच नाही. कुठं पाणी भरतंय, कुठं काय होतंय, नंतर कुणाचं काहीच नसतं. असं नको व्हायला. पाणीच कमी आहे, एकदम कमी. आले तर आले, नाही तर गेले. तसं आहे. हा, लई घाणेरडं पाणी येते मातीसारखा. हे बघा इथे असं गटार वगैरे दिसतंय, घर आहे, सगळं गटरचं समोर तर घर आहे, आपल्या गटरचं वर तर. आता काय करायचं, कोणाला बोलायचं? कोणी बोलले तर ऐकणार का? कोणी नाही ऐकणार. पण ते तुमच्या ऐकण्यासाठीच असतात ना. जे कोणी नाही नगरसेवक ऐकत. असले, नेते असले, नाही ऐकत. त्यांचं कामापुरते मामा, बाकीचं काय नाही. यावर्षी आता निवडणूक आहे येत्या 15 तारखेला. हा. तर तुम्ही कसा उमेदवार हवाय तुम्हाला? काम करणारा हवाय की असं जे आतापर्यंत निवडून दिलंय? आता बघा कोणी आपल्याला काम करतात का नाही करतात, तर तिन्ही लोकांचं कामापुरतं येऊन भाषण करतात, आम्हाला दे वोट, आम्हाला दे. आम्ही वोट दिले तर गेले तिन्ही लोक त्यांच्या जागामध्ये. नाही, म्हणून तुमच्या याच समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू, त्यांच्या कानापर्यंत जाईल. त्यामुळेच तुम्हाला हे प्रश्न विचारतो. ते बरोबर आहे, मगर आपल्या एरियामध्ये कोणी झाडूवाला येत नाही, गटरवाला येत नाही. आपल्याला काय बस व्यवस्थेच नाही इकडे. आम्हाला काय कुणी यावं, फक्त साफसफाई राहिले मतलब आहे बस. शिंदे येऊ नाही तर तिकडं उद्धव ठाकरे येऊ बस. 30,000 येते तो, 20,000 येते तो, 10,000 येते तो. का मुळे एवढं? आपल्या घरातलं काय आहे? पंखा आहे, असलं तर एक आपलं टीव्ही आहे, फ्रीज आहे. हे 3 वाजताच एवढं बिल. किती बिल येतं? 20,000 येते तो, 10,000 येते तो. पण हे महिन्याचं असतं की काय असतं? 2 महिन्याचं, 1 महिन्याचं आहे. एवढं बिल? हा, तुम्हाला दाखवा म्हणलं तर आम्ही 1,10,000 भरले, अजून 30,000 मागा लागले मीटर बसव म्हणलं तर. पण मागच्याच एरियात जिथे मस्जिद आहे तिथे आम्ही विचारलं, तिथे 2 जणांची यावरून वाद झाले की पाण्याचं बिल, हे पाण्याच्या समस्या आहे, पण काही नागरिक पाण्याची बिलच नाही भरत, त्यामुळे मग आता पाणीचं बिल गरीब लोकांना कुठून भरणार? काका मला सांगा, तुम्ही धारावीत आहात एवढ्या वर्षापासून, काय समस्या आहे तुमच्या? म्हणजे काय अपेक्षा आहे की इथे काय सुधारणा झाली पाहिजे? धारावीमध्ये समस्या ह्या आहे, हा जे इथे गंदगी बहुत आहे. हां. गटारामध्ये पाणी भरतो, बारिशमध्ये पाणी भरतो, और ह्या धारावीमध्ये बच्चांच्या लोकांच्या जिंदगी अच्छी नाही आहे. बरं, तुमचा व्यवसाय आहे इथे, जे काही छोटा व्यवसाय आहे, हा, असं म्हणतं की धारावी पुनर्वसन होईल, अदानी समूहाला ही जागा जाणार आहे, तर त्यानंतर काय वाटतं? म्हणजे तुम्ही मग व्यवसाय कुठे करणार? तुम्हाला जागा मिळणार आहे, काही आहे असं ठरलेलं आहे? आम्ही आमच्या जागा इथेच मिळणार पाहिजे. हे आमच्या आहे तो आम्हाला हमारे जगाचे इथेच ठेवायचे, बाहेर भेजणार नाही. आम्ही बाहेर जातो नाही. बरं, एकीकडे ना आता बऱ्याच वर्षापासून तुम्ही इथे असणार. बराच म्हणजे आम्ही इथे 70-80 वर्ष, आम्ही 60 वर्ष धारावीमध्ये माझे जन्म इथे झाले. म्हणजे तुम्ही राजकारण पण बघितलं असेल, मुंबईचं बदलतं हा, मी राजकारण. बघतो. रिसेंटली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. पण दुसरीकडे दुसरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र झाले. काय वाटतं, मुंबईवर कोणाची सत्ता येईल? मुंबईमध्ये अपना भाऊ, अपना राज ठाकरे भाऊ और उद्धव भाऊ, हे 2 माणसं मुंबईमध्ये राहणार तो मुंबई ठीक झाले. आता हे नाही राहणार तो धारावी की वाट लावते. म्हणजे तुम्हाला वाटतं की 2 ठाकरे बंधू इथे राहणार? हा, दोनों भाऊ बंधू इथे धारावीमध्ये राहणार. पण इथे ज्या समस्या आहेत, तर राजकारणी लोक येतात इथे हे विचारायला की काय समस्या झाल्या, काय नाही, हे सगळं. इतने लोग कौन इतने कोई नहीं है आता इधर कोई भी नहीं आता है. तुमचं मत कोणाला असेल? आमचा मत आम्ही अपना शिवसेनाच. शिवसेना कोणती? पण 2 शिवसेना झाल्या. 2 शिवसेना अपना उद्धव साहेब और अपना राजभाई. अपना आज हे अपना आम्ही त्यांच्या माणसं ते आपला माणसं आहे. तुला इधर कोणा येणार नाही और कोणा
धारावीमध्ये कोण बरीच लहान मुलं आहेत आपल्या बाजूला, आपण बघू शकतो. मला सांगा, शिक्षणाचं काही वातावरण आहे का? मतलब स्कूल कॉलेज ऐसा कुछ इन बच्चों के लिए है इधर सुविधा है, सुविधा है, ऐसा नहीं है, सुविधा है इधर, लेकिन अभी झोपड़पट्टी के बच्चे लोग कैसे रहेगा? अगर यही बिल्डिंग रहेगा, अच्छा रहेगा, तो ये बच्चे लोग भी अपना एजुकेशन पे ध्यान देंगे. अभी झोपड़पट्टी है, झोपड़पट्टी बच्चे लोग को इधर बराबर बच्चे लोग का खेलने कूदने का जगह नहीं है. गली में रहने वाले बच्चा क्या करेगा? स्कूल जाता है? नहीं जाता है. माँ बाप इधर देखते हैं, दूसरा बच्चा गली में निकल जाता है. ऐसा है इधर. क्या समस्या है यहाँ पे? क्या लगता है कि आने वाले चुनाव में कौन आएगा? देखो, नेता लोग जीतने के बाद कोई नहीं आता, सब अपनी अपनी तवा सेकते रहते हैं, गरीब का कोई सुनता नहीं है. ऐसा है. और गंदगी तो बहुत है इधर. नगर सेवक जीत के चले जाएंगे तो जल्दी दिखते भी नहीं है. गटर फुल रहती है, बहती रहती है गली कूचे में. पीने के पानी की समस्या है यहाँ पे, पीने की समस्या तो है ही है बराबर, लेकिन कोई सुधार तो नहीं किया. कोई सुधार कुछ नहीं है. नेता क्या आएंगे जाएंगे, देखते, जीतने के बाद तो आते ही नहीं है. पब्लिक का कौन सुनता है?